श्रावणा श्रावणा सगळे बळे एकवटून श्रावणा झपाझप पावलं टाकतच राजा पुढे आला. मायबाप पाणी घ्या. कोणा तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा बोलत का नाही? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तू का पाणी घेऊन आला? आणावं लागलं. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्र पशून हल्ला केला की काय? नाही मायबाप, जंगलातल्या पशुला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु, निर्दयी पशु, त्या पशुचं नाव दशरथ आहे. त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं तुमचं लेकरू. काय राजा? मायबापाच्या कमरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकरं जन्माला आलेत राजा. अरे नात्यानं मुलगा होता पण आधारानं आमचा मायबाप होता. तो मारला आणि तोंड दाखवायला आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही ना? अरे तुझं एकही पोर मरायच्या वेळेला तुला पाणी पाजणार नाही. आणि मरून पडले. तिघाची एकत्रित चिता रचली आणि दहनविधीचा कार्यक्रम करून राजा दशरथ अयोध्येत. वेळ कमी आहे पण एक मर्म सांगतोय तुम्हाला. अजून उजाडलं नव्हतं, अंधार आहे. राजा कौसल्याच्या महाली गेला नाही, राजा सुमित्रेच्या महाली गेला नाही, कैकईच्या महाली आला. आतून कडी लावली आणि मायच्या जवळ लेकरू रडतं विष्णुभाऊ, तसा दाय मोकळून कैकईजवळ रडला. कैकई विचार करते की एवढा पराक्रमी माझा पती का रडतो? का रडता पतिदेव? जिवंत वापस आलो म्हणून. काय झालं? स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो आणि दुसऱ्याचं एकुलतं एक गोरगोमट मारून आलो. बाजूला करते. आणि जेव्हा त्याचे आंधळे मायबाप पाय घासून मेले, मला म्हणाले तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. लेकर तिकडे जाऊ नये कोणाचे. हे फक्त कैकईजवळ सांगितलं, मुद्दा लक्षात. सुमित्रेजवळ नाही, कौसल्यजवळ नाही. त्या दिवसापासून कैकईचा अभ्यास सुरू झाला. मी तिच्या पार्टीनं बोलत नाही पण एक मर्म ऐका. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. म्हणजे श्रावण मेला मग त्याचे मायबाप मेले, तसे माझे पुत्र आधी मरतील मग राजा मरल. पुत्र मेले तर माझ्या तरुण सुना विधवा होतील. शापच खरा करून दाखवायचा आहे ना. ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल. म्हणजे वियोगानं राजा मरल. राजा मेल्यावर आम्ही तिघीजणी म्हाताऱ्या, आम्ही विधवा झालं तरी चालेल, पण माझ्या 4 तरुण सुना त्यांचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. मग एक होईल ना. चंद्र सूर्य असे म्हणतो. या कैकईला लोक शिव्या घालतील, मी जन्मचा जन्म शिव्या खाईल, पण सुनांचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. मग हेतू पुरस्कर वनवास आहे. एक एक मर्म लक्षात घ्या. आता विभांडकाचे पुत्र शुंग ऋषी, त्यांच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलं. अंतिम आहुति एक कुंड में डाली गई तो एक नारायण प्रकट हो गई. सभी ने जय जयकार बोलिए. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र वसिष्ठाच्या हातात देऊन अंतर पावले. वसिष्ठ आणि दशरथाच्या हातात प्रसाद दिला. सतुर्वईले भाग करा. राजा दशरथाने 3 भाग केले. पहिला कौसल्याला, नंतर सुमित्रेला, शेवटून कैकेयीला ती रुसली. तिच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला. माय अंजनेच्या हातावर नेऊन सोडला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथे हनुमान बाबाचा जन्म झाला. पुढे असती गरोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे. ती वेळ जवळ आली. सर्वांना फुलं मिळालेली आहे. मी सांगेल तेव्हा
बसल्या जागेवरून पाळण्याच्या दिशेनं फुलं टाकायची, गडबड करायची नाही. आणि फुलं टाकून झाली की आमचे संयोजक, तुम्ही पाहिलं ना त्यांचं कार्य, मिलिटरीसारखे कामं चालू आहे. कधी फुलं वाटून झाली कळलंसुद्धा नाही श्रोते मायबापाला. अरे एवढा दृष्ट लागेल असा सोहळा. या कार्यक्रमाचं वैभव वैशिष्ट्य काय? मंडप, जेव घालणे, अन्नदान हे तर आहेच. संत गगनगिरी महाराजांची कृपा आहे. पण साधू संतांची उपस्थिती, आज केवढे महात्मे येऊन गेले. नरेंद्राचार्यजी महाराज, इकडे आमचे सगळे साधू संत बसलेले. हे या कार्यक्रमाचं वैभव आहे. लक्षात घ्या. अजून 5 दिवस कथेचा आनंद आहे आणि शेवटच्या दिवशी आमच्या देशमुख बाबाचा गोपाल काला ती चालू उरकत. इथे श्रीमंत गरीब, अशिक्षित सुशिक्षित हा भेद नाही. संत गगनगिरी महाराजाकरता सर्वचे सर्व एका मायेची लेकरं होऊन एका ठिकाणी आले, हे त्याचं उत्तर आहे. आणि पुढेही असा पारमार्थिक कार्यासाठी एकोपा गगनगिरी महाराजांनी या भक्तगणाचा ठेवावा, ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आता अयोध्येत चला. तिथी जाहीर झाली. जोग लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. अयोध्या की बात है. हाँ, केदार सेठ. जोग लग्न ग्रह पार तिथि सकल भये अनुकूल. चर यरय चर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. मंद सुर विबह बाबू हरसित सुर संतन मन चाहु. बन कुसुमित गिरि गण मन आरास्त्रव. सोयवसर बिरंज बजान चले सकल सुर साज विमाना. गगन विमल संकुल सुर जूता गावई. गंधर्व गा रहे, सुमन वृष्टि हो रही, आसमान में देवता लोग अयोध्या की ओर देख रहे. समय समीप आया. बरसई सुमन सुवंदली साजी कह गई गगन दुदुम्बी बाजी. बरसई सुमन सुवंदली साजी कह गई गगन दुदुम्बी बाजी. बरसई सुमन सुवंदली साजी कह गई गगन दुदुम्बी बाजी. फुलं हातात घ्या. जय जयकार झाल्यावर बसल्या जागेवरून पाळण्याच्या दिशेनं टाका. इकडे प्रसाद वाटणं सुरू करा. चलो बाबाजी लिखते हैं. पहुंचे निज निज धाम. जगन निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संत. संत गगनगिरी महाराज की जय. एक हातवर एक प्रसाद घ्या, खाऊन टाका. टाळ्या वाजवायला हात रिकामे. प्रसाद वाटप सुरू करा. इकडे काही महिला मदत करा.